काय ग जाऊन आली? हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजचा ब्लॉग जो आहे तर हा होळीच्या दिवशीचा ब्लॉग आहे। तर होळी आणि रंगपंचमी आमच्या इथे नाशिकमध्ये कशी साजरी करतात ते तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे बघा, हे दाजीबा आमच्या इथे जुन्या नाशकामध्ये अशी ही प्रथा आहेत, पूर्वजांच्या काळापासून ही प्रथा चालत आलेली आहे। तर आमच्या ज्या गल्ली आहेत आमची छोटी, तर त्या आमच्या गल्लीच्या बाजूलाच राहायला होते ते। तर त्यांची ही म्हणजे स्टोरी आहेत। तर असं म्हणतात की त्यांचं ज्या दाजीबा आहेत ते दाजीबा म्हणजे वीर आहेत ते। तर आपल्या घरात जे वीर असतात, देवघरामध्ये जे आपले पूर्वजांचे जे आपण ताक बनवून ठेवतो, तर त्यांना होळीच्या दिवशी असं त्यांची मिरवणूक काढण्यात येते किंवा मग त्यांची पूजा करण्यात येते आणि त्यांची सेवा करण्यात येते। त्या दिवशी तळीसुद्धा भरतात घरामध्ये। आणि होळीच्या दिवशी असं म्हणतात की आमच्या नाशिकमध्ये 3 दाजीबा आहेत। तर वीर हे ज्यांच्या घरामध्ये वीर असतात म्हणजे ताक असतात जे आपल्या पूर्वजांचे, तर ते ताक आपण घेऊन मिरवणूक काढू शकतो किंवा मग त्यांना नाचवतात, त्यांना मिरवणूक काढतात त्यांची गंगेवरती। तर मग असे सण साजरे करतात नाशिकमध्ये। तर बघा इथे आता हे जे दाजीबा आहेत, तर आमच्या नाशिकमध्ये 3 दाजीबा आहेत। तर आमच्या गल्लीमध्ये जे दाजीबा आहेत तर ते मेन दाजीबा, अजून एक दाजीबा आहेत ते चांदीचे दाजीबा आहेत, म्हणजे त्यांचं जे मुकुट आहे ते चांदीचं आहेत, तर त्यांना चांदीचे दाजीबा म्हणजे आम्ही असं म्हणतो। त्यानंतर अजून एक दाजीबा आहेत ते असे 3 दाजीबा आहेत आमच्या इथे। तर हे जे दाजीबा हे जे डोक्यावरती तुम्हाला दिसत असेल हे मुकुट आहेत। तर हे मुकुट घेऊन असं त्या दिवशी यांची पूजा केली जाते। तर बघा हे वरती हे जे बाशिंग आहेत, तर हे बाशिंग का बांधतात, कारण हे जे दाजीबा आहेत त्यांची ही स्टोरी आहे ती मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगते। तर हे दाजीबा जे होते ते पूर्वज आहेत, म्हणजे दाजीबा जे होते त्यांचं लग्न फिक्स झालेलं होतं। आणि हे दाजीबा जे होते त्यांच्याकडे एक म्हणजे माझ्या मम्मीने ही स्टोरी सांगितलेली, आजीनी। तर मम्मी तुम्हाला सांगते ती स्टोरी। तर अशी स्टोरी आहेत की दाजीबा हे एक म्हणजे नॉर्मल व्यक्ती होते। तर दाजीबा जेव्हा म्हणजे जुन्या लोकांची अशी पद्धत होती की ते तळेगावला जायचे, म्हणजे प्रॉपर ते तळेगावचे होते, दिंडोरीचे इथे तळेगाव आहे तिथले होते। तर तिथले जे होते ते, तर काय व्हायचं की त्यांची शेती होती। तर दाजीबांचं लग्न फिक्स झालेलं होतं आणि त्यांच्याकडे एक कुत्रं होतं। तर हे जे मुकुटावरती जे तुम्हाला वरती अजून एक मुकुट दिसत असेल, तर ते कुत्र्याचं मुकुट आहेत, कुत्रं आहेत वरती, कुत्र्याचा फोटो आहेत। तर तसं का, तर कारण दाजीबांचं लग्न फिक्स झालेलं होतं आणि त्या दिवशी तर दाजीबा जे होते त्यांचं लग्न फिक्स झालेलं होतं आणि ते शेती करायला जायचे। तर शेती करायला गेले की मग त्यांना तिकडून येताना लेट व्हायचं आणि मग त्यांच्या अंगावरती खूप सारे दागिने राहायचे। तर दाजीबा जे होते त्यांच्या अंगावरती इतके सारे दागिने राहायचे आणि त्यांना रात्रीचं येताना लेट तर लग्न फिक्स झालेलं होतं आणि हळदीचं अंग होतं त्यांचं। तर काय व्हायचं की म्हणजे शेतातून येताना खूप अंधार होऊन जायचा आणि त्यांच्यासोबत नेहमी त्यांचं एक कुत्रं असायचं। तर पाळलेलं कुत्रं होतं, तर ते इतकं प्रामाणिक होतं। तर असं स्टोरी होती की कुत्रं म्हणजे लग्न फिक्स झाल्यानंतर ते हळदीचं अंग होतं त्यांचं आणि हळदीचं अंग असल्यामुळे बाहेर जाती नाही असं म्हणतात। पण मग ते तरीही शेतात कामाला गेले होते आणि येताना त्यांना काही चोरांनी त्यांना पकडलं आणि त्यांना तिथेच म्हणजे त्यांच्याकडचे दागिने सगळे हिसकवून आणि त्यांना तिथे मारलं। तर मग त्या मारल्यामुळे त्यांचं जे कुत्रं होतं ते तिथून कुत्रं किती प्रामाणिक असतं हे याच्यावरून समजतं की त्यांचं जे कुत्रं होतं ते तिथून गावामध्ये जे त्यांचं प्रॉपर जिथे घर आहे तिथपर्यंत ते कुत्रं घरी आलं। घरच्यांना तिथून ओढत तिथे नेलं दाजीबाकडे आणि त्यांना दाखवून दिलं की दाजीबा असं झालेलं आहे आणि इथे ते दाजीबा आहेत। तर सगळ्यांना घरच्यांना घेऊन कुत्रं तिथे गेलं दाजीबाकडे आणि लगेचच त्या कुत्र्याने सुद्धा तिथं जीव आपला सोडून दिला, आपला जीव लगेच सोडून दिला। तर असं हे त्या दिवसापासून अशी प्रथा लागलेली आहेत की ज्यांचं लग्न जमत नसेल किंवा मग ज्यांचं लग्न लवकर होत नसेल किंवा आपल्या मनातली जी काही इच्छा असेल ती म्हणजे दाजीबा जे वीर आहेत ते त्यांना ही
त्यांच्याकडे म्हणजे इच्छा मागतात तर इच्छा लगेचच पूर्ण होते, आमच्या इथे असं म्हणतात. तर दाजीबा वीर जे आहेत त्यांच्याकडे डोक्यावरती तुम्हाला बाशिंग दिसत असेल तर लग्नामध्ये जे आपण बाशिंग लावतो तर हे बाशिंग आपण इथे म्हणजे ज्यांची इच्छा असेल त्यांनी बाशिंग द्यायचं असतं, नारळ द्यायचं असतं. तर लग्न जमत नसेल तर तुम्ही हे बाशिंगसुद्धा देऊ शकतात. बाशिंग दिल्यामुळे आपलं लग्न जमतं असं म्हणतात. तर त्यामुळे अशी प्रथा लागून गेलेली आहे. आणि गंगेवरती जी होळीच्या दिवशी धुळीवंदनच्या दिवशी ही जी मिरवणूक काढण्यात येते तर हे वीर असतात घरामध्ये, जे सगळे काही वीर असतात आपल्या घरामध्ये वीराचे जे ताक असतात त्यांना घेऊन मिरवणूक काढली जाते, त्यांना नाचवतात देवाला. बघा हे बाशिंग दिसत असेल तुम्हाला, तर असं बाशिंग वाहतात त्यांना. आपली मनोकामना जर पूर्ण झाली तर बाशिंग व्हायचं असतं त्यांना. तर असं हे मुकुट असतं. तर अशी ही छोटीशी स्टोरी आहे जी मला आमच्या घरच्यांनी सांगितलेली, तर मग मी तुम्हाला सांगितली आहे ती. तर बघा आता इथे हे गंगेवरती त्यांना पूर्ण रात्रभर दाजीबा जे असतात ते पूर्ण रात्र दुपारी 2-2:30ला निघतात आणि धुळीवंदनच्या 2-2:30ला निघतात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत हे पूर्ण गल्लीमध्ये पूर्ण जो जुन्या नाशकाचा एरिया आहे तिथं पूर्ण पायी हे पूर्ण गल्ल्यांमध्ये जाऊन सगळे दाराबाहेर अशी त्यांची पूजा करतात, त्यांना हळदी कुंकू लावतात, त्यांचे पाय धुतात. तर अशी ही प्रथा लागलेली आहे जुन्या नाशकामध्ये. बहुतेक लोकांना माहिती असेल किंवा जुन्या नाशकाच्या बाहेर ही प्रथा शक्यतो कोणाला माहीतच नाही आहे. तर अशी ही छोटीशी स्टोरी आहेत. आणि बघा आता ही रंगपंचमीचा हा छोटासा ब्लॉग मी पुढे ॲड करते आहे. तर रंगपंचमीच्या दिवशीसुद्धा तुम्ही बघू शकता गंगेवरती इतकी सारी गर्दी होऊन जाते. आणि आता तर आमच्या नाशिकमध्ये फेमस अशा राहाड आहेत. तर पेशवेकालीन ज्या राहाड आहेत त्या ओपन केलेल्या असतात आणि त्या राहाडमध्ये पूर्ण कलर भरून तर त्यामध्ये मुलं म्हणजे राहाडमध्ये मज्जा करत असतात. आणि आता हे गंगेवरती सुद्धा तुम्हाला दाखवते. तर राहाड आणि रंगपंचमीच्या इतर म्हणजे राहाड आणि रंगपंचमी साजरी करतातच, पण गंगेवरच्या पाण्यामध्ये सुद्धा वॉटर पार्क सारखं खेळतात. आणि आता हे बघा तुम्हाला किती गर्दी दिसत असेल. तर असं सगळेजण गंगेमध्ये उतरून असं मस्त फुल एन्जॉय करतात. आणि आता गंगेवरती तुम्ही गर्दी पण बघू शकतात, अति प्रचंड प्रमाणात अशी गर्दी होऊन जाते नाशिकमध्ये. तर बघा शिवांशला सुद्धा मी इथे आणलेलं होतं, तर आता त्यालासुद्धा इथे खूप मस्त मज्जा येत होती. तर ही माझी बहीण आहे. तर बघा गंगेवरती अशी आमच्या इथे होळी रंगपंचमी साजरी केली जाते. पुढे तुम्हाला दाखवतेच मी व्हिडिओमध्ये, छोटासा असा मिनी ब्लॉग मी बनवलेला आहे, जितकं शूट करता आलं तितकं. तर बघा पुढे व्हिडिओ. आणि हो, होळीच्या दिवशी म्हणजे धुळीवंदनच्या दिवशी गंगेवर जे वीर मिरवणूक निघते तर मुलांना असं लहान छोट्या मुलांना असं मस्त शंकर आपल्याला जे काही बनवायचं असेल वेशभूषा तर ती बनवली जाते लहान मुलांना. आणि मस्त हातामध्ये अशी तलवार वगैरे घेऊन मस्त अशी छान मिरवणूक काढली जाते. खूप छान मज्जा येते आमच्या नाशिकमध्ये. तर अशी ही प्रथा असते धुळीवंदनच्या दिवशी, तीसुद्धा अशी खूप मोठी साजरी केली जाते. तर अशा खूप परंपरा आहेत नाशिकमधल्या. जुन्या नाशकामध्ये खूप साऱ्या परंपरा आहेत. तर माझं प्रॉपर माहेर म्हणजे ओल्ड नाशिकच आहेत. तर आम्हाला तिथले म्हणजे सगळ्या परंपरा माहिती आहेत आणि कसे सण साजरे होतात. तर गल्लीमध्ये असल्यामुळे मला गल्लीमध्ये असल्यामुळे सगळं माहीत झालेलं आहे. आणि पूर्ण गल्लीत किती मजा यायची आणि गल्लीमध्ये जो एन्जॉय असतो ना तो बाहेर फ्लॅटमध्ये कुठंच नाही आहे. तर बघा जुन्या आपण म्हणतो, पण मग जुने जे आपले घरं असतात, जुने जे आपली म्हणजे आपले ज्या सण असतात ते कसे साजरे करायचे हे आपल्याला छोट्या गल्ल्यांमध्येच माहीत पडतं. असं फ्लॅटमध्ये राहून तर आपल्याला कळतसुद्धा नाही की आज कोणता वार आहे हे सुद्धा कळत नाही. तर असं हे आम्हाला सगळं म्हणजे आधीपासून आम्हाला हे सगळं माहिती आहे. तर त्यामुळे आम्ही ह्या सण असले की आम्ही जुन्या नाशकामध्ये नक्कीच येतो. आमची इथे अजून घरं आहेत आणि आमची फॅमिलीसुद्धा आहेत. तर त्यामुळे आमचं येणं जाणं असतंच. तर बघा आता तर तुम्हाला सांगितलंच ही माझी बहीण आहे आणि हे तिचे मिस्टर आहेत. तर हिचं आत्ताच लग्न झालेलं आहे, 1 महिन्यात झालेला आहे. तर हिच्या लग्नाचा सुद्धा फुल ब्लॉग मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ ब्लॉग जे आहेत हळदीचे लग्नाचे सगळे तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. तर बघा हे दोघंजणं आणि हे त्यांचे फ्रेंड्स आहे, माझे पप्पा आहेत, हे पाठीमागचेच आहेत, ते माझे पप्पा आहेत. आणि असं आम्ही गंगेवरती एन्जॉय करायला आलेलो होतो.
तर कसं असतं आमचं इथे नाशिकमध्ये रंगपंचमीचा सण कसा साजरी करतात, किती गर्दी असते तुमच्यासोबत शेअर करते, तर व्हिडिओ ही पूर्ण बघा। तर आमच्या नाशिकमध्ये रंगपंचमीला सुद्धा इतकी गर्दी राहायला लागलेली आहे। तर रंगपंचमी हा असा सण आहे की दुसरीकडे होळीच्या दिवशीच कलर खेळले जातात, होळी म्हणून साजरी केली जाते, पण नाशिकमध्ये रंगपंचमीच्या दिवशीच रंग खेळले जातात आणि होळीच्या दिवशी होळी साजरी करतात। तर अशी ही परंपरा आहे। तर नाशिकचे असे लोक आहेत की जे रंगपंचमीच्या दिवशी खूप मज्जा करतात, कलर खेळतात आणि आमच्या इथे मस्त असे शॉवरसुद्धा लावलेले असतात नाशिकमध्ये आणि प्रचंड अशी गर्दी झालेली असते। गल्लोगल्लीमध्ये जुन्या नाशिकमध्ये गल्लोगल्लीमध्ये पूर्ण DJ शॉवर लावलेले असतात आणि शॉवरच्या खाली असे कलरचं पाणी करून असं मुलं नाचतात, सगळे एन्जॉय करतात आणि खूप अशी मज्जा येते आमच्या इथे। तर असं हे बघा छोटे छोटे बलून्स बनवून दिलेले होते शिवांशसाठी, तर शिवांशला असं खूप मज्जा येत होती खेळताना, तर खूप छान वाटत होतं आमच्या इथे।